नमस्कार मंडळी, मी विजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती। कसे आहेत तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये ही जी गाडी तुम्ही बघत आहात ना, ही आहे अपडेटेड होंडा SP125 ड्रम व्हेरियंट। या ड्रम व्हेरियंटमध्ये कोणकोणते फीचर गाडीमध्ये अपडेट करण्यात आलेले 2025 या मॉडेलमध्ये ते आपण संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीमधून बघणार आहोत। फीचर्स काय काय दिलेले, इंजिन स्पेसिफिकेशन काय, गाडीचं मायलेज किती मिळू शकतं आणि गाडीची ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किती असणार आहे, अशी संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मराठीमधून बघायला मिळणार आहे। मराठीमध्ये व्हिडिओज तुम्हाला कुठेही यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार नाही, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर तुम्ही मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करून या गाडीबद्दल प्रश्न विचारू शकता किंवा तुम्हाला तुमच्या गाडीचा ओनरशिप एक्सपिरियन्स म्हणजे गाडीचा अनुभव व्हिडिओ जर करायचा असेल किंवा अनुभव शेअर करायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करून तिथे आपण बोलल्यानंतर तुमच्या गाडीचा व्हिडिओ आणि तुमचा अनुभव त्या गाडीबद्दल कसा आहे तो देखील आपण व्हिडिओ थ्रू आपल्या चॅनलवरती शेअर देखील करू शकतो। तर तुम्ही नक्की इंस्टाग्रामला देखील फॉलो करा। त्याचबरोबर खूप खूप धन्यवाद स्ट्रॉंग विंग्स होंडा चिंचवड पुणे या शोरूमचं की त्यांनी आपल्याला ही गाडी अवेलेबल करून दिली रिव्ह्यू करण्यासाठी। जर तुम्हाला होंडा कंपनीची कुठली जरी गाडी घ्यायची असेल तर तुम्ही स्ट्रॉंग विंग्स होंडा चिंचवड पुणे या शोरूमला नक्की भेट देऊ शकता। शोरूमचे सर्व डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, गुगल मॅपचं लोकेशन, संपूर्ण माहिती जी आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर तुम्ही नक्की एकदा यांना कॉल करू शकता, टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकता आणि गाडी बघू देखील शकता। त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक देखील करत चला, कमेंट देखील करून सांगत चला की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे। आता मित्रांनो, या गाडीमध्ये कोणकोणते फीचर दिलेले, प्राइसिंग किती आहे, ऑन रोड प्राइस जी आहे ते पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला गाडीची किती आहे ते। तर चला तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ होंडा SP125 ड्रम व्हेरियंटचा जे ते चालू देखील करूया। तर मंडळी, आता आपण व्हिडिओला चालू करूया। सर्वात आधी तुम्हाला मी या ड्रम व्हेरियंटच्या गाडीची चावी दाखवतो। काही अशा प्रकारे चावी मिळते, 2 चाव्या ज्या ते गाडीसोबत येतात आणि चावीवरती होंडाची बॅजिंग जी आहे ती देखील करण्यात आलेली। या गाडीमध्ये मित्रांनो कलर ऑप्शन जर बघितले तर पर्ल ब्लॅक, मॅट, ॲक्सिस ग्रे मेटॅलिक, रेड मेटॅलिक, ब्ल्यू मेटॅलिक असे कलर ऑप्शन जे ते होंडा SP125 ड्रम व्हेरियंटमध्ये देखील अवेलेबल आहेत। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कलर जो आहे तो देखील चूज करू शकता। त्याचबरोबर समोरचं जर लुक बघितला तर तो देखील चेंज करण्यात आलेला आहे पहिल्याच्या SP125 पेक्षा। त्याचबरोबर वायझर देखील चांगला मोठा असा देण्यात आलेला आहे। इथे ग्राफिक्स जर बघितलं तर हे रेड कलरवरती हे जे ग्राफिक्स आहे ना, हे एकदम भारी दिसतं गाडीवरती। होंडाची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते। त्याचबरोबर DRL जे ते तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत। हेडलॅम्पचा सेटअप जो आहे तो LED मध्ये ते देखील तुम्हाला मी चालू करून दाखवतो। अशा प्रकारे तुम्ही हेडलॅम्पचा सेटअप जो तो LED मध्ये बघू शकता। DRL जे ते इथे देण्यात आलेले। नंबर प्लेट लावायची असेल तुम्ही इथे देखील लावू शकता। इंडिकेटरचा सेटअप जो तो तुम्हाला हॅलोजनमध्ये इथे मिळून जातो। त्याचबरोबर मडगाड किंवा फेंडर जर त्याची क्वालिटी बघितली तर ती देखील चांगली देण्यात आलेली। सस्पेन्शनबद्दल बोलायचं झालं तर फ्रंटला तुम्हाला टेलिस्कोपिक सस्पेन्शन इथे मिळून जातात। दोन्ही साईडला रिफ्लेक्टर देखील देण्यात आलेले आणि ड्रम व्हेरियंट असल्यामुळे तुम्हाला पुढे आणि मागे 130 डायमीटरचा ड्रम ब्रेक जो आहे तो देण्यात आलेला आहे, जो की कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीमसोबत येतो। टायर जर बघितलं तर MRFचे टायर तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातात आणि टायर साईज जर बघितलं तर ते देखील आता आपण बघूया किती देण्यात आलेलं आहे। टायर साईज जो आहे तो 80, 100, 18 इंचचा टायर जो तो ट्यूबलेस देणार आहे, जे की ॲलॉय व्हीलसोबत येतो। ॲलॉय व्हीलचं डिझाईन देखील चांगलं आहे। इथे इंजिन सेफ्टी क्रॅश गार्ड जो आहे तो देण्यात आलेला आहे, ते देखील चांगलं आहे। इंजिनवरती तुम्हाला होंडाची बॅजिंग मिळून जाते आणि गाडीवर तुम्हाला सेंटर स्टँड आणि साईड स्टँड दोन्ही देणार आहे। साईड स्टँड इंडिकेटर देखील तुम्हाला इथे मिळून जातो। गाडीमध्ये गिअरबॉक्स जर बघितलं तर 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आलेलं। पहिला गिअर जो तो खालच्या साईडला आहे, बाकीचे 4 जे ते वरती मिळून जातात आणि इंजिन जे येते तुम्हाला अशा प्रकारचं इथे मिळून जातं। गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगलं आहे। तुम्ही गाडी जी येते खराब रस्त्यांवर, हायवेवरती, सिटीमध्ये प्रॉपरली स्टेबल गाडी जी येते चालू शकता आणि स्टेबिलिटी जी येते गाडीची नक्कीच चांगली दिलेली आहे। ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला आहे। त्याचबरोबर ग्राफिक्स जर बघितलं तर इथे होंडाची क्रोममध्ये बॅजिंग तुम्हाला मिळून जाते आणि SP125चं ग्राफिक जे ते गाडीवरती एकदम दिसायला चांगलं दिसतं। इथे सारी गाडी मिळून जातो। फुटरेस्टची क्वालिटी जी आहे तुम्हाला अशा प्रकारे मिळून जाते आणि सस्पेन्शन मागचं जे ते अशा प्रकारे मिळून जातं आणि कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन रिअरला मिळून जातं, जे की याचं जर डिस्क व्हेरियंट बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे कॉईल आहे ती रेड कलरमध्ये मिळून जाते आणि इथे ब्लॅक कलरमध्ये देण्यात आलेली। चेन कवर जे ते फुल्ली कवर मिळून जातं, जेणेकरून धूळ वगैरे जे ते चेनवरती बसत नाही आणि चेन कवरसुद्धा चांगलं दिलेलं आहे। मागच्या साईडला सुद्धा टायर बघितले MRF कंपनीचा टायर जो आहे तो देण्यात आलेला आहे। गाडीचं सीट जे ते उघडायचं असतं, गाडीची इथे चावी लावून तुम्ही सीट जे ते उघडू देखील शकता। त्याचबरोबर इथे एक ग्रॅब हँडल मिळून जातो, जो की मागे बसल्यानंतर याचा धरून चांगला वापर देखील होतो। मागच्या साईडला आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर टेलियमचा सेटअप जो येतो SP160 सारखाच देण्यात आलेला आहे। इंडिकेटर जे आहेत ते हॅलोजनमध्येच मिळून जातात। इथे रिफ्लेक्टर एक तुम्हाला मिळून जातं आणि इथे तुम्ही गाडीची नंबर प्लेट जी येते या साईडला ते लावू देखील शकता। त्याचबरोबर मागच्या साईडला ड्रम ब्रेक देखील मिळून जातात, जे की कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीमसोबत येतात। 130 डायमीटरचा
ड्रम ब्रेक देण्यात आलेला आहे। टायर साईज जर मागचा बघितला तर 100/80 सेक्शनचा 18 इंचचा टायर मिळून जातो, जे की ट्यूबलेस टायरसोबत येतं। आणि सायलेन्सरवरती जर बघितलं तर क्रोम मफलर देण्यात आलेलं आहे, ते देखील दिसायला चांगलं दिसतं। या साईडला सुद्धा SP125चे ग्राफिक जे येते एकदम अतिशय सुंदर डिझाईनमध्ये करण्यात आलेले। त्यासोबतच इथे होंडाची क्रोममध्ये बॅजिंग तुम्हाला मिळून जाते। किक स्टार्ट जी येते गाडीमध्ये देण्यात आलेली NS स्मार्ट पॉवर टेक्नॉलॉजी गाडीमध्ये तुम्हाला मिळून जाते, जे की होंडाच्या गाडीमध्ये तुम्हाला दिलेली बघायला मिळते। त्याचबरोबर सायलेंट स्टार्ट विथ ACG मोटरसोबत येतं, त्यामुळे गाडी जी आहे ते सायलेंटली स्टार्ट होते। त्याचसोबतच यामध्ये जर बघितलं तर इंजिन जे आहे ते 125 CCचंच ठेवलेलं आहे। मॅक्झिमम पॉवर जे आहे ते 8 किलोवॅट प्रोड्यूस करतं आणि टॉर्क जे आहे ते 10.9 न्यूटन मीटर इतका 6000 RPM पर्यंत जनरेट करतं। इंजिनसुद्धा तुम्हाला रिफाईंड बघायला मिळतं। आणि ही गाडी जर बघितलं अपडेटेड SP125 OBD2B कंप्लेंट करण्यात आलेली। इथे एक सेफ्टी नॉर्म्स पोल्युशन नॉर्म्स कंट्रोल करण्यासाठी इथे एक सेन्सर एक्स्ट्रा जो तो सायलेन्सरवरती दिलेला आहे। हा जो रेड कलर आहे तो मला पर्सनली खूप चांगला वाटतो, दिसायला सुद्धा सुंदर दिसतो। सीट कम्फर्ट जर बघितलं तर कुशनिंग किंवा सीटचं जे क्वालिटी ऑफ मटेरियल जर बघितलं तर चांगलं दिलेलं आहे। 2 व्यक्ती जे ते कम्फर्टेबल बसून जे ते राईड जे ते करू शकता, कुठलाही प्रॉब्लेम जे ते राईड करताना त्यांना नाही थकवा वगैरे सुद्धा जाणवणार नाही। आणि फ्युअल टँक जो आहे तो 11.2 लिटरचा देण्यात आलेला आहे, जो की चांगला आहे। गाडीचं मायलेज आहे ते 55 kmpl इतकं तुम्हाला मिळू शकतं। गाडीचा मायलेज तुम्ही गाडी कशी चालवतात त्यावर देखील डिपेंड राहतं की तुम्ही गाडी कशी चालवतात। त्याचबरोबर मित्रांनो स्विचेस आणि कंट्रोल जर बघायला गेले तर इथे तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला कंट्रोल बघितले तर 5 लाईटचे स्विच जे ते इथे देण्यात आलेले आहे। अप्पर डिप्परचं लेफ्ट अँड राईट इंडिकेटर तुम्ही इथे देऊ शकता। गाडीचा हॉर्न देखील चांगला दिलेला आहे। बरोबर राईट साईडला स्विचेस बघितले तर आयडियल स्टार्ट स्टॉप टेक्नॉलॉजी इथे तुम्हाला बघायला मिळेल। सायलेंट स्टार्ट स्टॉप टेक्नॉलॉजी येते इथे देण्यात आलेली आहे, इथनं तुम्ही गाडी जी ते स्टार्ट देखील करू शकता। त्याचबरोबर इग्निशन स्विच जे ते तुम्हाला इथे अशा प्रकारे बघायला मिळते, इथे तुम्ही गाडीची चावी जी ती देखील लावू शकता। मित्रांनो हा जो फ्युअल टँक जो आहे तो देखील मला मस्क्युलर लुकमध्ये बघायला मिळतो आणि गाडी त्याच्यामुळे दिसायला सुद्धा जी येते चांगले दिसते। आणि ग्राफिक्स तुम्ही अशा प्रकारे बघू शकता। आणि स्पीडोमीटर जर बघितलं तर स्पीडोमीटर जो आहे तो तुम्ही बघू शकता ड्रम व्हेरियंटमध्ये अशा प्रकारे आहे, जे की ऑन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला वरच्या साईडला मिळतात। इको इंडिकेटर इथे देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर इथे फ्युअल गेज बघू शकता, डिजिटल स्पीड आहे, गिअर पोझिशन इंडिकेटर आहे, क्लॉक आहे। त्याचबरोबर इथे तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्ही सेटचं बटन जर प्रेस केलं, सेटचं स्विच जर प्रेस केलं तर ट्रिप किलोमीटर किती झालेलं आहे, किलोमीटर पर लिटर मायलेज किती देत आहे, ॲव्हरेज मायलेज येते किती मिळत आहे हे तुम्ही बघू शकता। आणि फ्युअल टँक जर फुल असेल तर किती किलोमीटरची रेंज तुम्हाला गाडी जी ते देऊ शकते किंवा किती किलोमीटर तुम्ही जाऊ शकता ते तुम्ही इथनं बघू शकता। अशी इन्फॉर्मेशन जे ते या डिजिटल स्पीडोमीटरवरती तुम्हाला बघायला मिळेल। आणि स्पीडोमीटर जो आहे तो फुल्ली डिजिटल देण्यात आलेलं आहे। ड्रम व्हेरियंटमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा स्पीडोमीटर जो आहे तो SP125 या गाडीमध्ये बघायला मिळतो। ओव्हरऑल गाडी जे ते तुम्ही बघू शकता, गाडीचा लुक जो आहे तो कसा आहे तो, आणि दिसायला ड्रम व्हेरियंट देखील हा रेड कलर जो आहे तो देखील खूप चांगला दिसत आहे। बाकी ओव्हरऑल तुम्हाला गाडी कशी वाटते ड्रम व्हेरियंट हे कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर आता आपण या गाडीची ऑन रोड किंमत जी आहे ते पिंपरी चिंचवड एरियामधली किती आहे ते देखील आता आपण बघूया। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघितली होंडा कंपनीकडून येणारी होंडा SP125 ड्रम व्हेरियंट या गाडीबद्दल मी संपूर्ण माहिती जी आहे ते मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला। गाडीमध्ये फीचर्स काय काय दिलेले, गाडीची किंमत जी आहे ती आता आपण बघणार आहोत। या गाडीची किंमत जर बघितली ऑन रोड पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामध्ये ऑन रोड किंमत जर बघितली तर ती आहे 1,10,500 रुपये इतकी। आणि मित्रांनो ही जी ऑन रोड किंमत मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली, तो व्हिडिओ जर तुम्ही काही दिवसांनी बघितला तर किंमत बदलू शकते किंवा तुमच्या शहरामध्ये या गाडीची किंमत वेगळी देखील असू शकते। तुम्ही तुमच्या जवळच्या होंडा शोरूमला जाऊन चौकशी देखील करू शकता। त्याचबरोबर ही गाडी तुम्हाला पुणे किंवा चिंचवड एरियातनं घ्यायची असेल, PCMC एरियात पिंपरी चिंचवडमधनं घ्यायची असेल तर तुम्ही स्ट्रॉंग विंज होंडा चिंचवड पुणे या शोरूमला नक्की भेट द्या। शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल। तर मंडळी आजचा व्हिडिओ जो आहे तो होंडा SP125 तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक देखील करा। चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा, कारण या गाडीचा मराठीमध्ये व्हिडिओ जो आहे तो आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतो। बाकी दुसऱ्या चॅनलवरती तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळणार नाही। तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक देखील करा, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा। त्याचबरोबर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज देखील करू शकता। या गाडीबद्दल तुमचे काही प्रश्न असेल तर इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही विचारू शकता। आणि तुमच्या गाडीचा ओनरशिप एक्सपिरियन्स म्हणजे तुमच्या गाडीचा अनुभव जो आहे तो तुम्हाला शेअर करायचा असेल तुम्ही मला नक्की इंस्टाग्रामला मेसेज करा।
त्यानंतर आपण तुमच्या गाडीचा व्हिडिओ आणि अनुभव तुमचा त्या गाडीबद्दल कसा आहे तो देखील आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर देखील करू शकतो। तर तुम्ही नक्की मला इंस्टाग्रामला मेसेज देखील करू शकता। भेटत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।